पिंपळगाव टोलनाक्यावर नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, 135 किलो गांजा जप्त. नाशिक प्रतिनिधी. नाशिक ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेत मोठी कारवाई करत पिंपळगाव टोलनाका परिसरातून 135 किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली असून गांजा, पिकअप वाहन, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 1,12,14,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 14 जुलै 2026 रोजी पिंपळगाव पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की नाशिककडून मालेगावच्या दिशेने जाणाऱ्या एका पिकअप वाहनातून मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जात आहे. त्यानुसार पिंपळगाव टोलनाक्यावर सापळा रचून MH06BG1776 क्रमांकाच्या पिकअप वाहनाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनातून 135 किलो वजनाचा गांजा आढळून आला. पोलिसांनी राहुल शांताराम पाटील, वय 33, राहणार मुटकी, जिल्हा धुळे याला ताब्यात घेतले. या प्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव पोलिसांनी ही कारवाई केली. अंमली पदार्थांची तस्करी व विक्री रोखण्यासाठी अशाच प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.